आहे मी. आणि माझे ग्रेट कोच दीपाली कोणते मॅडम, दत्तात्रय कोणते सर. आणि सर्वात जास्त त्रास दिला मी 35 किलो वजन कमी करण्यामागे त्रास दिला तर सगळ्यात जास्त. तर जे सहन केला तो त्रास, आई वडिलांच्या नंतर कोण असतं तर आपले गुरु असतात. आणि त्यांनी जो सहन केला त्रास, कारण की 35 किलो वजन कमी करायला मी 35 वेळा दिवसातून कॉल करत होते त्यांना. तर माझा रिझल्ट काढायचा होता, परंतु मला स्वतःला माझा रिझल्ट काढायचा होता, मला स्वतःला माझा रिझल्ट पाहिजे होता, म्हणून मी 35 वेळा कॉल करून त्यांना त्रास दिलाय. अशी ग्रेट जोडी सोनाली लिंबोळे मॅम आणि किशोर लिंबोळे सर, हे ग्रेट कोच आहेत मॅम माझे. येस येस येस, ऑल ग्रेट कोचेस आहेत मॅडम तुमचे. येस येस, आपल्या आरोग्य पंढरीमध्ये येऊन तुम्हाला 28 महिने झालेले आहेत. आता आपल्याला सांगायचंय आपल्या आरोग्य पंढरीतील लोकांना की तुम्ही कोणत्या कारणास्तव आपली आरोग्य पंढरी जॉईन केली. येस मॅम, हे आरोग्य फॅमिली जॉईन करायचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं वाढलेलं वजन. पण लेडीज जास्त हुशार असती, स्वतःला कधी आरशात बघितल्यानंतर म्हणते की माझं वजन वाढलं नाही, कधीच वाटत नाही की वजन वाढलं नाही. परंतु कोविडचा ज्या वेळेस कोविड आलं होतं भारतामध्ये, त्यावेळेस सगळ्या लेडीज काही ना काही करत होत्या. आणि मी सुद्धा स्कूटी शिकत होते. स्कूटी शिकताना स्लिप झाली. स्लिप झाल्यानंतर ना पूर्ण डाव्या पायाची, पूर्ण शरीराचा डावा पाय, डावा हात माझा, पूर्ण ही त्वचा, पूर्ण सर्कल, पूर्ण स्किन निघून गेली होती मॅम. स्किन निघून गेले म्हणजे पूर्ण रक्त आणि आतली स्किन पूर्ण दिसत होती. इथं एवढा डाग होता, इथं डाग होता, गालावरती इथं डाग होता माझ्या. आणि हाताची पूर्ण स्किन निघली होती. त्याचबरोबर डाव्या पायाचा गुडघा माझ्या अर्धा ते 1 लिटरच्या दुधाच्या पिशवीसारखा पूर्ण हालत होता. एवढं पोट जरी असं त्याला लावलं तरी सुद्धा माझा गुडघा दिसत नव्हता. गुडघ्याचा हाड जे असतं ना ते दिसत नव्हतं. त्यासाठी ही आरोग्य फॅमिली जॉईन केली होती. येस, पाहू शकताय मॅडम सांगतायत की कोरोनामध्ये स्कूटी शिकताना मॅडम स्लिप झालेल्या होत्या आणि त्यांची स्किनची साल, स्किनची त्वचा त्यांची स्लिप झाल्यामुळे खरचटलेपणा आला होता. तर त्यांना डाग दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्ण. आणि गुडघ्यावरती जबरदस्त असं, म्हणजे त्यांनी सांगितलं की दुधात, वाव, पाहू शकताय आफ्टर बिफोर इथं शेअर झालेला आहे. आणि बिफोरच्या फोटोमध्ये मी लास्ट टाइम सुद्धा म्हटलेलं होतं की फक्त गन हातामध्ये जर का दिली असती तर एक लेडी डॉन मॅडम दिसल्या असत्या. इतकं जबरदस्त पोटाभोवती, पोटाचा घेर, दंडाभोवतीची चरबी, त्याच्यानंतर म्हणजे कधी गोलूमोलू असते तशी मॅडमचं बिफोरच्या फोटोमध्ये हे. आणि तोच बदल झालेला आहे जबरदस्त आफ्टरच्या फोटोमध्ये. खूप सुंदर मॅडम. येस, तुमच्या आफ्टर बिफोर विषयी थोडंसं सांगायचं मॅडम. येस मॅम, आता जो स्क्रीनवरती बिफोर आफ्टर माझा शेअर झाला, तो आता जो बिफोरचा फोटो पाहिला ना, कधी कधी वाटतं की ती मिस होती का. एवढी भारी फिलिंग आहे, फक्त आणि फक्त संतुलित आहारामुळे ही फिलिंग आहे. आणि ही फिलिंग आली नसती कधीच आयुष्यात, कारण वाटलं सुद्धा नव्हतं की कधी 10 किलो जास्त वजन कमी होऊ शकतं, त्याच्या व्यतिरिक्त कमी होणार नाही असे विचार होता, असा माइंडसेट झाला होता माझा. कारण की कधी प्रयत्न केले वजन कमी करायचे तरी जास्तीत जास्त माझं 2 ते 2.5 किलोच वजन कमी व्हायचं, त्याच्यावर होत नव्हतं. कारण की 1 महिना ते 2 महिने जर आपण कंटिन्यू केलं तर त्याच्यानंतर ना आपण म्हणतो की हे सातत्य ठेवायचं, आपण म्हणतो की हे बंद करा ते बंद करा, हा विचार हे माइंड डोक्यात येतं. कारण की माइंडसेट नसतं आपलं. आणि 2 महिने झाल्यानंतर आपण परत इंटेक करतो, जास्त प्रमाणात खातो, त्याच्यामुळे 2 किलो जिथं कमी करतो तिथं 5 किलो जास्त वाढतं आपलं वजन. आणि ती येलो साडीतला फोटो आहे, ती आरोग्य फॅमिली जॉईन करायच्या अगोदर फक्त आणि फक्त 1 महिना अगोदरचा आहे. आणि 1 महिना अगोदरचा आहे. आणि त्याच्यात मॅम सांगेल की त्या येलो साडीमध्ये माझ्या पायाला ना बेल्ट आहे मॅडम, बेल्ट माझ्या पायाला बेल्ट आहे त्या साडीमध्ये. आणि आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर ना 3 ते 3.5, जास्तीत जास्त 3.5 महिन्यामध्ये जो रिझल्ट आलेला आहे. आणि एवढा भारी रिझल्ट आलाय. सगळ्यात अगोदर तर मी सगळ्यांना सांगेल, रिझल्ट आलाय म्हणते मी, पण रिझल्ट काय आला, मला वजन कमी झालं, इंचेस मध्ये लॉस झालं, फॅट कमी झालं, त्याचबरोबर फंगल इन्फेक्शन सुद्धा बोनस स्वरूपात मला भेटले. आणि त्याचबरोबर फंगल इन्फेक्शन सुद्धा नॉर्मल आहे आणि पीसीओडी प्रॉब्लेम सुद्धा नॉर्मल आहे. एवढं नॉर्मल आहे, त्याच्यामुळे चेहऱ्यावरची स्माइल एकदम हेल्दी आहे, हॅपी आहे, कंटिन्यू एनी टाइम, कधीही मूड असाच असतो माझा. आणि आयुष्यातील माझ्या अख्ख्या आयुष्यातील असा एकही तास नाही सकाळचा मॉर्निंग वर्कआउट की तो मिस केलाय म्हणून. आणि ते फुल एन्जॉय मध्ये, वर्कआउट मध्ये तर तुम्ही पाहिलं असेल मला, परंतु फुल एन्जॉय मध्ये जो 1 तास असतो ना, ते मी आयुष्य पूर्ण दिवस कसा जाईल हा माहिती नाही आपल्याला.
त्याचं कोणी पाहिलं हे माहिती नाही, परंतु तो 1 तास कसा घालायचा ना ते आपल्या हातात आहे. फुल एन्जॉय मध्ये घालवते मी, कारण की नो स्ट्रेस, नो टेन्शन, कुठलंही टेन्शन नाही, काही नाही त्या 1 तासामध्ये स्वतःसाठी द्यायचा 1 तास आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही आरशात उभं राहील ना, त्यावेळेस तुम्ही विचार करता आरशात उभं राहून की आज मी कसा दिसतोय किंवा आज मी कशी दिसते. पण तुम्ही आरशात उभं राहून स्वतःवर जर प्रेम करायला शिकले ना, तर 100% तुम्हाला रिझल्ट तर येणार आहे, स्वतः तुम्ही सातत्य ठेवायला शिकणार आहे. आणि ही 3 ते 3.5 महिन्यामध्ये रिझल्ट आला मॅम. आणि सगळ्यात आवडतं जर म्हणलं ना तर आज हातात ग्लास आहे. सर शेक बनवतायत मला, कारण की सरच आमचे शेक बनवतात मला. मी सरांच्याच हातचा शेक पिते. मी अजूनही सरांना कधीच बनवून दिला नाही शेक. आपण आजपर्यंत स्वयंपाक बनवून दिला ना सरांना, मग त्याच्यामुळे बंद आहे. सर स्वतः मला जेवण बनवून देतात. 2 मिनिटात सगळं संपलेलं हातात. आणि जो हा ग्लास हातात आहे ना, हा ग्लास हा सगळ्यात फेवरेट ग्लास आहे. सत्य संतुलित आहार तर आहे, परंतु हा लय भारी आहे. कारण काही ना माझं सरांचं आमच्या महिन्याला 2 महिन्याला मी पार्लरला जायचे ना, 1500-1000 रुपये घालवायचे, ती वाचवलेली आहेत याच्याने वाचलेत. फंगल इन्फेक्शनचा त्रास याच्याने वाचलाय माझा. कारण की फंगल इन्फेक्शन पूर्ण कमी झालंय माझं, म्हणजे कमी प्रमाणात झालं नाही तर पूर्ण बंद झालेले 28 महिने पूर्ण झाले. 28 महिन्याच्या अगोदर 3.5 महिने रिझल्ट आला आणि तिथून पुढची ही लाईफ माझी मी सांगायची तुम्हाला. मॅडम खरंच खूप सुंदर सांगतायत, म्हणजे ऐकावंसं वाटत आहे. खूप सुंदर रिझल्ट त्यांना आलेला आहे. कारण हे या सगळ्या मागचं राज, जर का कोणाला असं वाटत असेल की म्हणजे मी फक्त ऍव्हरेज घेतलंय आणि त्यांनी काय होतं, तुम्हाला तुमचं बॉडीतून म्हणजे 2 किलो 2.5 किलो वजन कमी होतं. तिथं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फार छान तुम्हाला रिझल्ट येणार आहे. असं काहीही नसतं. कारण आपलं पूर्ण न्यूट्रिशन जेव्हा आपण इंटेक करतो तेव्हा जबरदस्त, मॅडम सारखा पाहू शकता, तब्बल 36 किलोचा रिझल्ट मॅडमला आलेला आहे. आणि मॅडमने आता दुसरी एक व्याधी सांगितली की त्यांना फंगल इन्फेक्शनचा भयंकर असा त्रास होत होता. त्यासाठी त्यांनी काय घेतलेलं आहे तर आपलं सुंदर असं राणी प्रोडक्ट आहे, जे की स्किन बुस्टर. म्हणजे पाहू शकता आपल्या पूर्ण म्हणजे आपले एक डोळे नखे वगैरे सोडली तर आपल्या पूर्ण त्वचेचा लेअर आपल्या बॉडीभोवती आहे. ती त्वचेविषयी कोणती जरी समस्या असेल तर त्यांनी जरूर, म्हणजे असं नाही की फक्त लेडीजने युज करायचं किंवा हे असं काही नाही, पुरुषांनी सुद्धा ते युज करायचं. सुंदर असा रिझल्ट येतो. स्किन विषयी कुठल्या जरी व्याधी असतील स्किनच्या तरी ते आपल्याला स्किन बुस्टरने क्लिअर होत असतात. म्हणून मॅडमने स्किन बुस्टर सुद्धा युज केलेले. मॅडमने दुसरी व्याधी सांगितली होती की पीसीओडीचा, त्यांना भयंकर असा पीसीओडीचा त्रास होत होता. म्हणजे पीसीओडी म्हणजे काय की मासिक पाळीचं सायकल, म्हणजे ते त्यांचं रेग्युलर होत नव्हतं. कशामुळे तर वाढलेल्या चरबीमुळे. मग त्यांनी पीसीओडीसाठी वुमन चॉईस महिलांसाठी सुंदर असं न्यूट्रिशन बनवलेलं आहे. जसं पुरुषांसाठी मेल फॅक्टर हे असं जबरदस्त असं न्यूट्रिशन बनवलेलं आहे, तसंच महिलांसाठी वुमन चॉईस हे जबरदस्त अमेझिंग सर्व महिलांनी युज करावं असं. कारण त्यांनी खूप सुंदर असा मूड आपला राहत असतो, मूड स्विंग ज्यांचा होत असतो किंवा पीसीओडीचा ज्यांना त्रास होत असतो, असं नाही की कोणाला हे होत नाही. सर्व महिलांनी वुमन चॉईस टॅबलेट घ्यायचे आहे. आणि मॅडम सांगितलं की मला सर देतात जेवण बनवून 2 मिनिटात. तर तो काय आपलं काय आहे तर जगातील नंबर 1 संतुलित आहार आहे. केव्हाही गुगल करा आणि नंबर 1चं आपलं काय आहे न्यूट्रिशन कुठलं आहे तर ते आपलं हर्बलाइफचं न्यूट्रिशन आहे. येस मॅडम, पाहू शकताय सर, म्हणजे गोडीने कपल आहे तो सफल आहे. येस येस येस, जबरदस्त, खूप खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. येस, तुमच्यामध्ये हा जो बदल झाला तर तुम्हाला कॅलरी मॅनेजमेंट समजलं. म्हणजे आपण जेव्हा याचे आरोग्य पंढरी जॉईन करतो, आपण आपल्या आयडी वरती जेव्हा ऑर्डर येस येस, खूप सुंदर. तर तेव्हा आपल्याला कॅलरी मॅनेजमेंटचा चार्ट दिला जातो, बरोबर ना? तर त्या चार्ट प्रमाणे फॉलो देखील केलेलं आहे. खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट देखील आलेला आहे. आता आपल्या आरोग्य पंढरीतील लोकांना सुंदरसा संदेश द्यायचा आहे मॅडम. येस मॅम, सुंदर असा संदेश देणार आहे मी ह्या ऑल आरोग्य फॅमिलीला. कारण की मी माझी जर्नी शेअर केली, डिसऑर्डर सुद्धा शेअर केल्या. शॉर्ट मध्ये सांगेल मी की माझं ज्यावेळेस वजन वाढलं होतं, आमच्या घरापासून ही आरोग्य फॅमिली जॉईन करायच्या अगोदर आमच्या घरापासून 3.5 ते 4 किलोमीटर विठ्ठल देवस्थान मंदिर आहे. तिथे मी जात होते वॉकिंग करत आणि कुठेतरी सूर्यनमस्कार करायचे, कुठेतरी वेगळेच काहीतरी. युट्यूब बाबा आमच्या घरी सुद्धा आले होते, युट्यूब बाबा, कारण की प्रत्येकी प्रयत्न केले होते आम्ही ही आरोग्य फॅमिली जॉईन करायच्या अगोदर. पण आता मी
मॅडमने मला सांगितलंय, क्वेश्चन केलेला आहे की ह्या आरोग्य फॅमिलीला तुम्ही काय संधी देऊ शकता. तर ह्या आरोग्य फॅमिलीला मी हे संदेश देणार आहे की वॉकिंग करून काहीही होत नाही. आम्ही कम्प्लीट 6 महिने सातत्य ठेवून केलेले. 6 महिने सातत्य ठेवून आम्ही वॉकिंग केलेले. त्याचबरोबर त्या वॉकिंग बरोबर आम्ही काय केलेलं आहे, आम्हाला कॅलरीज मॅनेजमेंट काहीच माहिती नाही. ज्यावेळेस ही आरोग्य फॅमिली जॉईन केली, 1.5 महिना आम्ही सुद्धा कॉलवरती उठलो नाही, परंतु 1.5 महिन्यानंतर न उठले आणि असे उठले ना, झोप येतात म्हणतो ना, अचानक झोप उघडते आपली, तसे डोळे उघडलेले. अजूनही मी तर आरोग्य फॅमिलीला सांगेल, पण त्याला ह्या मॅडम काही सांगतात मला, त्या 28 महिन्यामध्ये मी चहा करायची विसरली. मी चहा बनवायची विसरले, कारण की ऑल फॅमिली मेंबर संतुलित आहार घेतोय. आमच्या सिस्टरला मुलगा आहे, मुलगा झालेला आहे, एक वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु तो फक्त आणि फक्त 2 ते 2.5 महिन्याचा झाला की आम्ही त्याला सकस संतुलित आहार चालू केलेला. 2 ते 2.5 महिन्याचा झाला की सकस संतुलित आहार त्याला चालू केलेला आहे. आणि ही आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर ना, एक मिनिट मॅडम, मी तुम्हाला थांबवते. तुम्ही सांगितले की 2 ते 2.5 महिन्याचे बाळ झाल्यावर त्याला आम्ही सकस संतुलित आहार चालू केला. कोणतं न्यूट्रिशन त्या बाळाला तुम्ही दिलं? येस मॅम. त्याच्यासाठी स्पेशल चिल्ड्रन्स, आपण म्हणतो चिल्ड्रन स्पेशल, तर जसं आपल्याला आवडतो तो सकस संतुलित आहार, तसं मुलांसाठी स्पेशल डायनो शेक आणि शेकमेट चालू केलेलं आहे मॅम. कारण की त्याला हा सकस संतुलित आहाराचा जरी ग्लास दाखवला ना, तर तो अख्खा पूर्ण इंटेक करतो सकस संतुलित आहार, आणि त्याच्या बॉडीला काहीही होत नाही. आपण म्हणतो की आपला सकस संतुलित आहार मुलांनी इंटेक केला तर काही होईल, मुलांना जुलाब वगैरे होतील, पण तो हा सकस संतुलित आहार जरी त्याने इंटेक केला ना, तरी सुद्धा मॅम काय होत नाही, कारण का तो हा ग्लास संपल्याशिवाय सोडत नाही मॅम. तेवढा तो आमच्या फॅमिलीपेक्षा, मोठ्यांपेक्षा लहानांमध्ये योग्य ते आरोग्य असणं गरजेचं असतं, योग्य ते त्यांना वळण असणं गरजेचं असतं. आणि खूप छान वाटतं या आरोग्य फॅमिलीमुळे. आम्हाला तर आई वडील 8 ते 9 महिने, 8 ते 9 वर्ष वळण लावतात, परंतु ही आरोग्य फॅमिली वय वर्ष न बघता वळण लावते आपल्याला. एवढे ग्रेट क्वेश्चन असतात आपले. पाहू शकताय, म्हणजे 2 ते 2.5 महिन्याच्या बाळापासून सुद्धा आपण न्यूट्रिशन देऊ शकतोय. येस मॅडम. आता तुम्हाला जे कॅलरी मॅनेजमेंट मिळाले त्याविषयी बोलतात मॅडम. येस मॅम. कॅलरीज मॅनेजमेंट सांगायचं झालं तर फक्त एक करा तुम्ही. तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल मी, तुम्हाला जर माझ्यासारखा रिझल्ट हवा असेल, मी 28 महिने मेंटेन ठेवू शकते, 100% तुम्ही सुद्धा ठेवू शकणार आहे. फक्त एकच करायचं आहे, जे मी 28 महिने पूर्ण झालेत अजूनही फॉलो करते. सकाळी संध्याकाळी सकस संतुलित आहार, सकाळचं मॉर्निंग वर्कआउटचा 1 तास, फ्रेश एनर्जी ड्रिंकचे फोटो, सकस संतुलित आहाराचे फोटो, सॅलडचे फोटो, तुमच्या दुपारच्या जेवणाचे फोटो, तुमच्या कोचेसने तुम्हाला जे इंटेक करायला सांगितलंय त्याचे सर्वांचे फोटो तुम्ही तुमच्या कोचला अजूनही पाठवायचे. 10 किलो वजन कमी हो, पण जोपर्यंत तुम्ही आयडियल वेटला येत नाही तोपर्यंत तुमच्या कोचला पाठवायचे. माझे फोटो अजूनही आमच्या कोचला जातात, अजूनही माझे फोटो आमच्या कोचला जातात. आणि सगळ्यात भारी फक्त एकच सांगेल की सकाळचं जो स्पेशली लेडीज साठी सांगेल, सकाळचा जो मॉर्निंग वर्कआउटचा एक तास असतो ना, तो सासर माहेर मूल बाळ मिस्टर हे सगळे सोडून फक्त डोक्यात एक ठेवायचं की हा तास स्वतःचा आहे. एवढा धिंगाणा मस्ती एन्जॉयमेंट मध्ये हा सकाळचा 1 तास स्वतःला द्यायचा आहे ना, पूर्ण दिवस तुमचा ऑटोमॅटिक हॅपी जाणार, पूर्ण दिवस. त्यासाठी फक्त आणि फक्त 1 तास स्वतःसाठी, 1 ग्लास स्वतःच्या शरीरासाठी.